3, 2, 1. मयूरेश शारद रमण मयूरेश शारदा रमण दैत्य कंदना शंभुनंदना यावे उथळीत रस नौरंग वंदितो चरणाजी काय सांगू कीर्तराजाची काय सांगू कीर्तराजाची मराठी मुलखाची रामराजाची देवगिरी शोभे अयोध्या खास वाट नाही वा इंद्र लोकास झळकती चंद्र सूर्य कळसाच जी झळकती चंद्र सूर्य कळसाच येता स्वारी राज दरबारी दणदती नौबती द्वारी अंधनकार्या भिडती अंबारी प्रौढ प्रताप चक्रवर्ती देवगिरीवर पुरंदर श्री 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 पृथ्वीवल्लभ महाराजाधिराज श्री रामचंद्र यादवेंद्र होता. इथं काशीसारखं ज्ञान होतं, द्वारकेसारखं धन होतं, राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता. इथं घरांना कड्याकुलप नव्हती, किल्ले हरवायची चिंता नव्हती, चोर शोधूनही सापडत नव्हता. महाराष्ट्र रणांगणात गाजत होता, दह्या दुधात भिजत होता, दान घ्यायला लाजत होता आणि पांडुरंगाला भजत होता. राहुळात नांदे द्वारका निवासी.
गोविंदून गेला होता. कवींनी इथं काव्य कैलास निर्माण केले. शिल्पकारांनी इथं दगडांना हसायला लावलं, नाचायला लावलं, लाजायला लावलं. वेरूळच्या लेण्यातली शिल्पकारांची एक एक नृत्यांगना म्हणजे मराठी शाहिरांची मूर्तिवंत लावण्यवती लावणीच. अरे बघ बघ बघ, चंद्राला म्हणतीय उगवू नगस, शुक्राला म्हणतीय मावळू नगस. पण गड्या सांगू तुला गुपित, शिळ फुंकरल्या बिगर ही खुलायची नाही, वाकड्या वाट्यानं कधी चालायची नाही, आणि मराठी मर्दा विना नांदायची नाही. वाट प्रीतीची धुंडुनी थकले, बाई 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 बाई. आले यमुना तीरी, जरा टेकले तरुतळी अशी अन अवचित आला की हो हरी. दिठीस भिडली दिठी निपडली मिठी, झाले बावरी. का ग? मी हो राया गोकुळीची बासुरी, हो मी हो राया गोकुळीची बासुरी. हिवराया गोकुळची बासुरी, हिवराया गोकुळची बासुरी. हो मी हो राया गोकुळीची बासुरी, हो मी हो राया गोकुळीची बासुरी. अधरी मजला ते कवी गालावरी, ते कवी गालावरी ग बाई बाई, ते कवी गालावरी. उठे शिरशिरी श्यामल बोटे फिरता अंगावरी, फिरता अंगावरी कदच बाई, फिरता अंगावरी. मी गात नाचते अधरा भवती हरच्या तालावरी, मी गात नाचते अधरा भवती हरच्या तालावरी. तल्लीन झाले त्या नादातच मी हे जिंकिला हरी, तल्लीन झाले त्या नादातच मी हे जिंकिला हरी. कसा? मी हो राया गोकुळची बासुरी, हो मी हो राया गोकुळची बासुरी. हिवराया गोकुळची बासुरी, हिवराया गोकुळची बासुरी. मी हो राया गोकुळची बासुरी, हो मी हो राया गोकुळची. चारही पुरुषार्थ साधित महाराष्ट्र हसत खेळत जगत होता. याच वेळी ज्ञानेश्वरांनी असं पसायदान मागितलं की ते व्यास वाल्मिकींनाही सुचलं नाही. म्हणाले, जो जे वांछील तो ते लाभो. उठ श्यामला श्रीरंगारे, लोचन उघडी जरा, अधीरली रे वसुंधरा, तव दर्शन दे श्रीधरा, तव दर्शन दे श्रीधरा. याच वेळी घात झाला. पठाणाची स्वारी आली. त्यांचा म्होरक्या होता अलाउद्दीन खलजी.
अहिरीची दारुण दाणादाण उडाली, पठाणांची फत्ते झाली। कत्लेआम करो, दुश्मन की खाल खींचकर उसे देवगिर के दरवाजे पर लटका दिया जाए। मराठी गोकुळाची मसणवट झाली। कशी आली दैवगती भाळी, धाई धाई रडती पोरी बाळी, धाई धाई रडती पोरी बाळी, ओढीती करुण किंकाळी, थरकला शेष पाताळी, थरकला शेष पाताळी, शृंखला आवळुनी कळा, चढविती सुळा, रक्त भळभळा, छळीती राज रोज, छळीती राज रोज, अवकळा आली भूतळा, कुणान कळवळा, देवही आंधळा, झाला काय आज, झाला काय आज, सांगू कस राज, ओ जीजी सांगू कस राज, ओ जीजी सांगू कस राज, ओ जीजी। अंधार, कभिन्न अंधार, वर्षातल्या 12ही अमावास्यांनी महाराष्ट्राला एकाच वेळी गराडा घातला। वर्षामागून वर्ष अशी 250 वर्ष उलटली। अशा कभिन्न काळ्या रात्री पैठणचा रावळा, अनाथांचा एक नाथ तळमळत होता, तडफडत होता, अन जनजगदंबेच्या दारी हाका आरोळा घालीत होता, म्हणत होता, करवीर अंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड, कंस रावण तूच मारलेस, हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढलीस, सागर बांधून या शिळी करशील लंकेची होळी, नवखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताळी पावले गेली, अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती, मग बया आत्ताच दार लावून का बसलीये? हे चंड मुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिते तुळजा भवाने दार उघड, दार उघड बये, दार उघड। भयंकर भूक लागलीये पंत, भयंकर भूक लागलीये, पण मला अन्न नको, पक्वान्न नको, मला सूड हवाय, सूड माझ्या वडिलांच्या आणि माझ्या भावांच्या कत्तलीचा। मला सूड हवाय पुण्यात आणि मावळा शाही फौजांनी भडकवलेल्या वणम्याचा। मला सूड हवाय माझ्या जाऊबाईंच्या झालेल्या बेअब्रूचा। एका सीतेचं अपहरण झालं तर 14 चौकड्यांचा तो सुलतान आपल्या लंकेसकट मातीला मिळाला। एका द्रौपदीच्या खेचल्या गेलेल्या पदराचा सूड घेण्यासाठी कुरुक्षेत्रावर रणयज्ञ झाला। आणि आज हे जगदंबे, 13 वर्ष केस मोकळे सोडून सुडासाठी घुमत राहिलेल्या द्रौपदीला तू जोगवा घातलास। कंसावर सूड उगवण्यासाठी देवकीला तू जोगवा घातलास, कौसल्येला तू जोगवा घातलास। आता तू मला जोगवा घाल,
तुझ्या वज्र कंकणांचं आणि मळवटाचं बळ मला दे जगदंबे. या रावणांच्या असंख्य मुंडक्यांनी मी तुझी ओटी भरी. हे महिषासूर मर्दिनी, मला जोगवा घाल. दार उघड बया, दार उघड, दार उघड, दार उघड, दार उघड. सुयेणी जिजाऊच्या दालनाकडे धावल्या. काय काय काय? मुलगा 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 मराठ्यांच्या महालक्ष्मीला पुत्र झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला. जिजाऊ साहेब, आपलं स्वप्न शिवबाच्या डोळ्यात शोधित होत्या आणि शिवबा मोठा होत होता. आऊसाहेब, कुणी एक बाई आली आहे बाहेर, मुसलमानीन हाय. हायस बाप, आम्हीच तिला बोलावलं होतं. घेऊन या तिला. पंत, ही मता बेगम, एक नाचणारी गाणारी घरंदाज कलावंतीण. आदिलशाही फौजेनं या पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला, पुण्याची मसणवट केली. त्यात या मता बेगमच्याही सर्वस्वाची धुळदाण उडाली. तिचं घरदार मातीला मिळालं. तिचं पुण्य जिवंत उरलं नाही. उघडी उपाशी तापाशी पडली बिचारी. आदाबर्ज राणी साहेबा, आपण मला फरमावलं, मी सेवेला हाजीर आहे. पण राणी साहेबा, मी गाऊ कशी, नाचू कशी? आम्ही तुला गायला नाचायला बोलावलंच नाही मता. शाही फौजेच्या धुमाकुळात तुझं सर्वस्व गेलं. रडू नकोस मता. आता तुझी काळजी घ्यायला चिरंजीव राजे इथं जाती नाहीत. ते तुझी अखेरपर्यंत सर्व काळजी घेतील. परवरदिगार. मता, तू राजांना आशीर्वाद द्यायचेस. हा तुझा मुलगाच आहे मता. जी हा राणी साहेबा, ये मेरा लाल है. आप रहो सलामत 1000 बरस. शिवबा, मीच केवळ तुमची आई नाही बरं. ही मता बेगमही तुमची आईच आहे. अशा असंख्य आया तुमच्याकडे आशेनं बघतायत राजे. मोठे व्हा, खूप खूप मोठे व्हा. मी मोठा होईल, खूप खूप मोठा होईल. माझ्या वडिलांच्या सारखा, माझ्या मामांच्या सारखा, माझ्या आजोबांच्या सारखा. म्हणजे बादशहाचे जहागीरदार. मराठ्यांच्या सर्वस्वाची माती करणाऱ्या या जुलमी सिंहासनापुढं तुम्ही गुडघे टेकवणार? नाही नाही राजे, तुमचा जन्म सूर्यकुळात झाला आहे तो या अंधाराची चाकरी करण्यासाठी नाही. तुम्ही जर बादशहाचे मुजरेबाज गुजरे झालात तर मराठी मुलखातली सारी दैवत आपले सारे हात कपाळाला लावून रडत बसतील आणि म्हणतील, पुत्र करंटा निपजला. या साऱ्या अपमानांचा सूड उगवण्यासाठी राजे तुम्ही बंड करा. तुमच्या तलवारी साक्षात तुळजाभवानी वास्तव्य करी. तुमच्या बंडाचा जय जयकार करीत हा सह्याद्री तुम्हाला पहिला मुजरा कर. शिवबा, साऱ्या देवदैवतांचे आशीर्वाद आहेत तुम्हाला. मनात आणा, तुम्ही कालचक्रालाही फिरवू शकाल.
आऊसाहेब, तुमची इच्छा हीच तुळजा भवानीची आज्ञा. हर 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 हर. जीवलगांनो, गेली 300 वर्ष आपण कुत्र्यासारखे मरत पडलो आहोत या गुलामगिरी. पण आता आपल्याला जगायचंय, स्वतंत्र वाघासारखं जगायचंय. कड्यांनो, या जगात आपल्यावर कुणी प्रेम नाही केलं तरी चालेल, पण आपली कुणी कीव करता कामा नये. आपण तुळजा भवानीचे पुत्र आहोत. आई, या मावळच्या दर्याखोऱ्यात आम्ही तुझा गोंधळ मांडतोय. गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. गोंधळाला ये वो आंबे, गोंधळाला ये. गोंधळाला ये वो आंबे, गोंधळाला ये. गणराया लढीवाळ, दुर्वा शेंदूर चंद्र बाळ आणि माती मोतियांचा ढाळ. पैंजण झंकारती पाऊली, येवो जगदंबे माऊली. दुर्गे निशुंभ निर्दालिनी, अंबिके महिषासुर मर्दिनी. भवानी मुंडा सुर कर दी. गोंधळाला ये आंबे, गोंधळाला ये. तय तय तांडव घालीत ये. स्वर्ग पाताळ दणाणत ये. गोंधळाला ये आंबे, गोंधळाला ये. आई, आई आता रुसू नका, उशीर बया करू नका. 9 रात 9 दिवस 12 मावळा तुझ्यासाठी खोळावल्या ती. गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. उधव 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 उधव. या तलवारीचा निराधारांना आधार असेल. उन्मत्त झालेल्या महिषासुरांची मस्तक आसमानात उडवण्यासाठीच या तलवारीचा जन्म आहे. हा झेंडा हातात घेणं म्हणजे सतीचं वाण आहे राजे. पृथ्वीवर पहिला सूर्योदय ज्या दिवशी झाला त्याच दिवशी हा झेंडा जन्माला आला. पण आज हा अंधारात आहे राजे. हा आऊसाहेब, पण उद्याच्या उशाकाली हा तोरण गडावर फडकेल. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. 350 वर्षांच्या गुलामगिरीनंतर स्वातंत्र्याची ज्योत तोरणगडावर उजळली. राजे आणि राजांचे जिवलग स्वराज्य फुलवण्यासाठी वेडे होऊन कामाला लागले.
महाराज हे सोनं सोनं झुंजार माचीच्या वरच्या अंगाचा मांगळाई बुरुज ढासळला होता. आम्ही समजी जण ते सावरीत होतो. तर बुरुजात गाडलेलं या मोहरांचं हंड गवसलं महाराज. शाबास बाळानो. पंत, यातल्या मुठमुठ मोहरा या सर्वांना नग नग आऊसाहेब, ये देवाच हाय, देवानच सांभाळावं. येतो महाराज, काम लई खोळंबल्या ती. पाहिलं राजे, हे मावळी मन. सत्ता हाती आल्यावर पहिली लढाई उभी राहते ती मोहाशी, लोभाशी आणि स्वार्थाशी. ही लढाई माझ्या पोरांनी जिंकली. राजे, तुमच्या शिवशाहीचा शिरस्ता असाच असावा. मराठीयांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला. कुणाची नाही किंकाळी? ही किंकाळी एका हरिणीची, सासूर वासणीची, भंगल्या धरणीची, दिवसा उजेडाची, करणी कसाबाची, काळ्या सरपाची, एका पाटलाची, एका पाटलाची. अरे काय सांगू राजांनो, भर दिवसा झडपली त्यानं नांद त्या घरची लक्ष्मी एका गरीबाची. शिवबा, हे तुमचं राज्य लेकी सुनांच्या जपणुकी करताच आहे ना? असं का विचारता आऊसाहेब? आमचं काही चुकलं का? तुमचं चुकलं नसेल, पण तुमचे अधिकारी चुकले तरी रयतेचे शाप येतील तुमच्या माथी. पण काय झालं आऊसाहेब? हा रडण्याचा आवाज कोणाचा? तुमच्याच एका गरीब बहिणीचा. काय झालं हिला? तुमच्या राज्यातल्या रांझेगावच्या बाबाजी पाटलानं हिची अब्रू लुटली. आजपर्यंत किती जणींची त्यानं माती केली असेल ती त्याची त्यालाच ठाऊक. राजे, असा साप तुमच्या राज्यात पाटीलकीवर असावा? पंत, त्या बाबाजी पाटलाला आमच्या न्यायासनासमोर हाजीर. पाटील गुर्मी मंदी पार, बलदंड रगेल शिरजोर. त्याला घेरलं चौघांनी, धरलं दैव त्याचं, फिरलं आणलं सदरेला. पाटील, तुमचा गुन्हा शाबीत झालाय. भैरवजी, दया करा महाराज, एक डाव दया करा. गरीबावर दया करा महाराज, एक डाव दया करा. तुम्ही गरीब, तुम्हाला दया दाखवणं हाच गुन्हा ठरेल. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातली देवता आहे, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो. त्या स्त्रीवर या स्वराज्यात बलात्कार? मग रामायण वाचायचं कशाला? रामराज्य हवं कशाला? हे हिंदवी स्वराज्य आहे, मोगलाई नाही. भैरवजी, या हरामखोराचे दोन्ही हात पाय कलम करा, आत्ताच्या आत्ता. महाराज महाराज, वाचवा वाचवा महाराज, वाचवा वाचवा वाचवा. नका 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 महाराज, गरीबावर दया करा महाराज, वाचवा महाराज, वाचवा वाचवा महाराज, नका 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 महाराज. घात झाला महाराज, घात झाला. बाजी घोरपड्यानं महाराज अस्मी दगाबाजीने कैद केलं आणि आपलं साम्राज्य मारून काढाया बादशाहानं फौज सोडली. शाही फौजनं भीमथडी ओलांडली महाराज. आता कळेल आपले कोण आणि परके कोण ते. महाराज, कान्होजी नाईक, जेधे देशमुख. यावं यावं नाईक, यावं. मुजरा घाला पोरानो महाराजांनी. पण नाईक, अगदी 5ही मुलांच्या दिशी येणे केलं. काय मनसुबा? मनसुबा लय लय अवघड आहे महाराज.
समिंद्रा गत दळ बादळ घेऊन शान अफजुल खान चालून येतोया. हा आमासनी बादशावाचं फरमान आलंया. मग नाईक महाराज लई वंगाळ खबर आहे. आपलं सरदार खंडोजी खोपडं खानाला जाऊन मिळालं. काय सांगताय सा? नाईक आम्ही तो बुडतो खास. आमच्या बाई तुमची घरदार आणि बायका पोरं या मुलूक मैदान तोफीच्या तोंडी कशाला घालता? नाईक तुम्ही जर खानाकडे गेलात तर खान साहेब दिलदारीनं तुम्हाला 4 कोस सामोरे येतील. तुम्हाला जहागीर मिळेल, तुमची सरफराजी होईल, शाही किताब मिळतील, मदारुल महाम, अरकान दौलत, खास उल खास राजे कान्होजी नाईक जेधे. महाराज काय बोलताय सा? बेल भंडार असून अनाथ शब्दात घेतल्या त्याशी हरामखोरी कराया, रांडा पोरांची पोट भराया आणि कपाळाची मडकी बादशाही बाशिंगानं सजवाया. हा कान्होजी ज्याला खानाकडे जाईल. हे सतीचं इमान आहे, सतीचं, बाजार बसवीचं नाही. हे सोडलं पाणी घरादारावर, हे सोडलं पाणी बायका पोरावर. ही पोरं तुमच्या पायावर घालाय आलो मी. बेहतर जे त्यांचा निर्वंश झाला तरी. अहो साहेब तुम्ही आता काय बी चिंता करू नका सा. नाही नाईक, मला चिंता वाटते ती हा खान जिवंत परत जाईल की काय याची. राजे तुमच्या वडिलांचा या खानानं अपमान केला. तुमची थोरली भाऊजाई याच्याच दगाबाजीमुळे विधवा झाली हे विसरू नका राजे. अलकाब के नारे लगाकर हुकूमत नहीं की जाती. तूफ है हम पर, लानत है हमारी सिपाहगिरी पर. आदिल शाही सल्तनत की हद में मुगल आजम जहांगीर और शाहजहां की कुव्वत सल्ब हो गई. वहां एक कोहस्तानी चूहा धूम मचा रहा है, ये ताज्जुब की बात है. तूफान बर्पा करें. आज हम इतने बुज़दिल और नामर्द कैसे हो गए? वो शिवाजी भोसला हमारी सल्तनत को तबाह करने पर तुल गया है. कितनी शर्म की बात है. डूब मरने का मुकाम है. कहां गई हमारी शुजाअत? कहां है हमारी वफादारी? इसमें शक नहीं कि हमारे हर दरबारी रुस्तों में जमा है. अगर हर फर्द हिम्मत से तलवार चलाए तो सिवा क्या, हम सारे हिंदुस्तान पर कब्जा कर सकते हैं. बताओ कौन सिवा की धज्जियां उड़ाएगा? कौन कौन? हजरत जिल्ले इलाही, ये बंदा अफजल खान शिवाजी भोसला को हुजूर के सामने पेश करेगा, जिंदा या मुर्दा. मरहबा, सुभान अल्लाह. खानाच्या भीतीचा दिवस उगवला. सारा प्रतापगड चिंताक्रांत झाला होता. महाराज 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 लई लई धोका येत. आमस्ती संगती घ्या. नाही नाही जीवलगांनो, नेमून दिलेलं आपापलं काम चोख करा. एक दिलानं वागा. पण दादांनो, निर्वाणीचं सांगतो, मला काही दगाफटका झाला, मी मारला गेलो. नका नका महाराज, असं काय बोलू नका, असं काय बोलू नका.
तरीही तुम्ही थांबू नका. नेताजी पालकरांच्या हुकमाखाली झुंजत राहा. हे राज्य सांभाळा, हा ध्वज सांभाळा. आम्ही येतो. जय भवानी. महाराज भेटीच्या जागी पोहोचले. आइए राजे आइए. राजे तुम्हारी ये सद्र तो हजरत शहनशाह आदिल शाह से भी बेहतरीन है. कहां से लाए ये सब? तुम ये भूल गए हो कि तुम एक नाचीज शख्स हो. खान साहेब, आपण असल्या फिकिरीत का पडला आहात? तू अपनी हिम्मत बहादुरी की शेखी बगाड़ता है. बेअदबी से बुरी राह पर क्यों चलता है? अली आदिल शाह, कुतुब शाह और मुगलों की हुकूमत को ठुकराकर बेलाग बरतता है. खान साहेब, काही भ्यावं ते प्रभू रामचंद्रांना भ्यावं. आपल्याला आम्ही काय म्हणून भ्यावं? आम्ही आपल्याला पुरते ओळखतो. आओ आओ, अपनी सारी शेखी छोड़कर इस अफजल खां को गले लगाओ. आओ. आणि फौजेच्या शाही सुभेदाराची दानादान उडवून महाराज पसार झाले. ये सब फजूल है शहजादे. चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले महाबदौलत ये सब क्या देख रहे हैं? हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारी लाखों की फौज के सूबेदारों को शिकस्त देकर के खदेड़ दिया है उसने. ये है हमारे मामूजा मिर्जा अमीर उल उमरा नवाब आजम शाइस्ता खान साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई. सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें. ये है हमारे सिपा सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा. मराठों की मार के जख्म इन्होंने छाती पर नहीं पीठ पर खाए हैं. ये है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर. शिवाजी सूरत आए तो सूरत से दुम दबा करके भाग गए. ये है हबशी फौलाद खां, जिनकी हथेली पर मिठाई धर के शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खां ने. बेतहाशा लश्कर होते हुए भी मैदान छोड़कर भागने वाले ये हैं हमारे कारतलब खां, ये नामदार खां, ये तुर्कताज खां, ये बूंदी महाराज भाव सिंह हाड़ा, ये रणमस्त खां, ये केसर सिंह, ये सैयद मुनव्वर खां बारहा.
तमाम सारे राजपूत, बुंदेल, पठान, मुगल, तुर्क, ईरानी, बगदादी, हबशी, अरबी, कजाकी, उज्बेकी और फिरंगी फौजबंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। क्यों शिवाजी को फतेह हासिल हुई? हमारी तरह फौज, गोला बारूद, तोपखाना, खजाना, हाथी, घोड़े शिवाजी के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे। क्यों? मालूम है तुम्हें शहजादे? शायद तुम ये कभी नहीं समझ पाओगे। औरत, शराब, नाच गाने, शिकार, मौज मस्ती और इश्को मोहब्बत में गिरफ्तार तुम्हारे जैसे बहादुर शिवाजी को कभी समझ नहीं पाएंगे। इस शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंगी बहरी की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने। हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जाबाज मराठों ने हमारी जागीर पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन शिवाजी के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वो झुकते नहीं, वो रुकते नहीं, वो थकते नहीं और वो बिकते भी नहीं। शिवाजी घाक है, चालाक है, दगाबाज है, नामखूर है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। शहजादे, दुश्मन के भी मजहब, मस्जिद, औरत, मजहबी कलाम और फकीरों की इज्जत करता है, तभी तो उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं कि हम खुश नसीब हैं। हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा। शहजादे, हुकूमत करनी है तो शिवा का चलन सीखो, कुछ भी हो, मगर है तो हमारा दुश्मन, हमें उसे नेस्तो नाबूद करना है, अपनी पूरी ताकत लगाकर उससे जूझना है। यही खुदा का हुक्म है। गागा भट्ट रायगडची वाट चालू लागली। गागा भट्टांनी नर्मदा ओलांडली। गागा भट्टांसारखा महापंडित येत असल्याची खबर रायगडी समजताच महाराजांनी त्यांना पालखी सामोरी पाठवली। रायगडावर दाखल झाले। ते महाराजांना म्हणाले, महाराज, स्वराज्याचं रूप पाहून मी धन्य धन्य झालो। तुम्ही धर्मसंस्थापना केली, ममतेचं, समतेचं, सुखाचं धर्मराज्य निर्माण केलं। भविष्य पुराण उशाशी घेऊन गाढ झोपलेल्या या बेसावत लोकांना जागं केलं। भगवद्गीता तुम्ही आचरली, शून्यातून तुम्ही ब्रह्मांड निर्माण केलं। लक्ष लक्ष घोडा, पायदळ, आरमार, गडकोट उभे केले, तरी तुम्हा सिंहासन नाही, मस्तकी छत्रचामरे नाही। ये कैसे? आम्ही सारे करंटे लोक तुम्हाला केवळ राज्यकर्ता मानू, पण सिंहासनाधीश्वर राजे म्हणून आम्ही त्या बादशहानाच दंडवत घालीत राहू। सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषेक झाल्याशिवाय जगही तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही। म्हणून हा राज्य संस्कार तुम्हावर झालाच पाहिजे। आणि अखेर महाराजांनी मान्यता दिली, राज्याभिषेक ठरला। रायगड आनंदला,
अवघ स्वराज्य आनंद. सर्वात जास्त आनंद झाला या महाराष्ट्राच्या भूमीला. राज्याभिषेक म्हणजे राजाचं भूमीशी लग्नच. या भूमीचं शिवाजी राजाशी लग्न ठरलं. केवढी ती आनंदी, भारावली, सुखावली, लाजली. हात वर करा प्लीज प्लीज हात वर करा हात वर करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना वंदन करून प्रदीप चंद्रलेखाव वदिलुष विश्ववंदिता सहस्रो शिवस्येचा मुद्रा बद्धाय राजते
for the complete Janta Raja team. Thank you so much, sir. 2 मिनिटं सगळ्यांनी बसून घ्यावे. So राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराज की आवाज नाहीये. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. दम नाहीये. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. येस. नाव आता मी पूर्ण स्टाफ मेंबर्सला स्टेजवर बोलवेल. सगळे स्टाफ मेंबर्स, ऑल स्काय विनर्स. स्कायविनच्या टीम कडून खूप 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 थँक्यू. आज तुम्ही एवढा वेळात वेळ काढून मुलांना जे प्रोत्साहित केलं आहे. तुम्ही जे बसल्यावरच म्हणजे मॅम कशा होतं की मॅम तुम्ही बोलू पण नका माझ्याशी. माझं सगळं लक्ष स्टेजवर आहे. शी वॉज कॉन्सन्ट्रेटिंग. म्हणजे त्यांचं बिलकुल नजर हटत नव्हती स्टेजवरून. आणि तेच जेव्हा मी बॅक टर्न केला तेव्हा सेम कंडिशन पॅरेंट्सची होती. पण हे सगळं सक्सेसफुल करण्यासाठी ही पूर्ण स्कायविन टीम. सो 3 cheers for Skywin. Hip hip! Hip hip! Hip hip! Thank you to all the parents also. कारण की तुम्हाला पण थोडी धावपळ झाली येण्यासाठी जाण्यासाठी प्रॅक्टिससाठी. थोड्यांचे असं होतं की कॉस्ट्युम्स कसे काय कसं. बट टीचर्सने खूप 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 एफर्ट्स घेतले आहे. तर क्लॅप फक्त कंप्लीट स्टाफसाठी. जोरात आवाज. आवाज नाहीये. आवाज नाहीये. येस. आवाज कोणाचा. आवाज कोणाचा. आवाज कोणाचा. येस दॅट्स द स्पिरिट. सो आय वुड लाईक टू थँक यू ईच अँड एव्हरीवन. सगळ्यांना खूप खूप आभार. तुम्ही वेळात वेळ काढून दिले आणि मुलांना प्रोत्साहित करत गेले. हीच म्हणूनच हा प्रोग्राम एवढा सक्सेसफुल राहू शकला. मी सगळे व्हॅन ड्रायव्हर सगळ्यांना मी आभारी आहे की तुमच्या सगळ्यांमुळेच हा सक्सेसफुल प्रोग्राम झाला आहे. सो थँक्यू सो मच.